नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये। आज आपण डेशेची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। डेशेची भाजी बनवण्यासाठी बघा इथं मी अशा पद्धतीचे हे डेशे घेतलेले आहेत। हे डेशे बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होतात। तर बघा हे डेशे मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे मधून कट करून घ्यायचे। अशा पद्धतीने बघा हे मी एका डेशाचे असे 2 ते 3 भाग केलेले आहेत आणि पुन्हा मधून एकदा चिरून घेतलेले आहेत। डेशे जर मोठे असतील तर तुम्ही त्याचे 4 ते 5 सुद्धा भाग करू शकता। आणि अशा पद्धतीने आपण शेवग्याच्या शेंगा चिरतो त्याप्रमाणे हे उभे चिरून घ्यायचे आणि नंतर मधून भाग करून घ्यायचे। आता हे डेशे आपण कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून बघा शिजवून घेतलेले आहेत। डेशे बघा चांगले शिजलेले आहेत। आता आपण याला फोडणी करून घेऊया। तर बघा मी फोडणी करण्यासाठी इथं तवा वापरलेला आहे। या तव्यामध्ये मी भाकरी केलेल्या आहेत आणि त्याच तव्यामध्ये मी आता डेशाची भाजी सुद्धा परतून घेणार आहे। तर मी तव्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा जिरे घातले, अर्धा चमचा मोहरी घातली, नंतर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे बघा। आता कांदा चांगला परतून घेतला, त्याच्यामध्येच अर्धा चमचा हळद घातलेली आहे। नंतर घरातीलच कांदा लसूण मसाला 1 चमचा घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकता। ही भाजी सुक्की केल्याने खूप छान लागते आणि काही जण हे पातळ सुद्धा भाजी करतात, तर मी इथं ही सुक्की भाजी केलेली आहे। तर मी आता हे बघा हे चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेले डेशे घालूया। तर बघा आपण पाहू शकता मी कुकरमध्ये असे 2 शिट्ट्या करून हे डेशे चांगले शिजवून घेतलेले आहेत। डेशे सुद्धा चांगले शिजलेले आहेत बघा। आता हे शिजल्यामुळे आपल्याला जास्त वेळेला शिजवावं लागत नाही, फक्त परतून घेतलं तरी सुद्धा चालतं। एक वाफ काढून घ्यायची। तर मी आता हे डेशे याच्यामध्ये घातलेले आहेत। आता हे चांगले परतून घेतले बघा। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला किंवा हिंग सुद्धा घालू शकता, पण अशाच पद्धतीने केलेली ही भाजी खूप छान लागते म्हणून मी अशा पद्धतीने केलेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघा। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं। भाजी बघा मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे 2 चमचे। तुम्ही याच्यामध्ये कारळ्याचे कूट जरी घातले तरी सुद्धा खूप छान लागते ही भाजी। आता बघा हे असंच झाकून ठेवायचं आपण कूट न परतता, कारण कूट परतलं की ते खाली एकदम लागू शकतं, म्हणून असंच झाकून ठेवायचं। 2 ते 3 मिनिटं बघा चांगली इथं मी वाफ काढून घेतलेली आहे। आता हे झाकण काढून घेतलेलं आहे। आता आपण हे पूर्ण परतून घ्यायचं कूट टाकल्यामुळं। डेशाची भाजी बघा किती छान आणि मस्त झालेली आहे। रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे पहा। तर बघा मी भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। हे तुम्ही गरम गरम भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।